Hello students, see the question from the electrochemistry topic. The two platinum electrodes fitted in a conductivity cell are 1.5 cm apart, while the cross-sectional area of each electrode is 0.75 cm square. The cell constant is. Here the question is based upon conductivity cell and cell constant. You know that conductivity cell is used to measure the resistance of the solution. Here the construction of conductivity cell is, there is one glass tube, and in this glass tube two platinum plates are there. These two platinum plates, they are coated with platinum black. This is called as conductivity cell, and this cell is dipped in a solution whose resistance is to be determined. ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहित आहे. आता या कंडक्टिव्हिटी सेलचा जो सेल कॉन्स्टंट आहे, ज्याला आपण बी न डिनोट करतो, तो कॉन्स्टंट असतो अँड इट इज इक्वल टू एल अपॉन ए. व्हॉट इज एल? एल इज the distance between these two platinum plates. That is, here platinum electrodes are 1.5 centimeter apart from each other. या दोन प्लॅटिनम प्लेट्स, म्हणजे ज्याला आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स असं म्हणतो, हे इलेक्ट्रोड्स एकमेकांपासून किती अंतरावर आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज लेंथ, ऑर इट इज 1.5 इन दिस प्रॉब्लेम, and this is in centimeter. Upon area of cross section, आता ही जी प्लेट आहे तिचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो आपण ए न घेतो. या दोन प्लेट्स सारख्याच आकाराच्या आहेत आणि त्यामुळे या दोन्हींचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तोच आहे. म्हणजे परफेक्ट या दोन्हींचा आकार तेवढाच असल्यामुळं त्या प्लॅटिनम प्लेट्सचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण म्हणतो दॅट इज सेम and it is denoted by A. लक्षात घ्या, इथं या प्रश्नामध्ये जो कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे तो व्हॉट इज कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेल इज an instrument which is used, or it is a cell which is used to measure the resistance of the solution. रेजिस्टन्स आणि मग त्याच्यावरून आपण कंडक्टन्स शोधून काढू शकतो. तो एक्समेंट तुम्ही वाचू शकता, लक्षात ठेवू शकताय. आता इथं या कन्सेप्टमध्ये आपल्याला कंडक्टिव्हिटी सेलमध्ये तोचं कन्स्ट्रक्शन कसं केलं गेलं आहे त्याच्यावर आधारित आपण त्याचा सेल कॉन्स्टंट सांगू शकतो. आणि कुठल्याही कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो. का कॉन्स्टंट असतो? तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन करताना या दोन प्लॅटिनम प्लेट्समधलं जे अंतर आहे ते कॉन्स्टंट आहे आणि त्याला डिनोट करतो आपण एलनं. आणि या दोन प्लॅटिनम प्लेट्सचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो आपण डिनोट करतो ए न, आणि त्यामुळे हा जो रेशो आहे बी इज इक्वल टू एल अपॉन ए, इट इज कॉन्स्टंट. इन दिस प्रॉब्लेम डिस्टन्स बिटवीन टू प्लॅटिनम प्लेट्स इज 1.5 centimeter and the cross sectional area of each electrode is 0.75 centimeter square. Now 1.5 अपॉन 0.75, इथं आपण हे कॅल्क्युलेशन करताना याला 75 मध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजेच याला आपण काय करूया 100 गुणूया. त्याचवेळी याला 100 गुणलं तर याचं उत्तर मिळेल आपल्याला 150. दॅट इज 150 डिवाइड बाय 75, दॅट इज इक्वल टू 2. अँड रिमेंबर हिअर व्हॉट इज द युनिट ऑफ दिस सेंटीमीटर. सेंटीमीटर हे कॅन्सल होईल, पण इथं हा जो सेंटीमीटर आहे सेंटीमीटर स्क्वेअर, त्यामुळे सेंटीमीटर रेज टू -1, बिकॉज हिअर सेल कॉन्स्टंट हॅज द युनिट पर सेंटीमीटर. जनरली इट इज पर सेंटीमीटर. रिमेंबर हिअर. म्हणून इथं आपण जेव्हा ऑप्शन शोधतो तेव्हा या ऑप्शनमध्ये जिथं सेंटीमीटर युनिट आहे ते आपोआप कॅन्सल होणार आहे. म्हणजे याला आपण या उत्तरात घेणारच नाही. समजा हेच उत्तर आपल्याला 2 सेंटीमीटर असं दिलं असतं तर हे उत्तर आपण लिहिलं नसतं. आणि म्हणून असे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये युनिट्ससुद्धा लक्षात ठेवणं आणि युनिट्स बघणं हेही महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला आणि सेल कॉन्स्टंटचं युनिट लक्षात ठेवलं तरी आपल्याला सोडवता येईल. आणि त्यामुळं याचं उत्तर आपल्याला मिळेल 2 centimeter raised to -1. लाईक दिस.
यू टू रिमेंबर दिस कन्सेप्ट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. कंडक्टिव्हिटी सेलचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं, त्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये जो प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यावर प्लॅटिनम ब्लॅक ॲडसॉर्ब केला जातो किंवा याचा सरफेस एरिया वाढवला जातो इलेक्ट्रोलिसिस ऑफ क्लोरोप्लॅटिनस ॲसिड, आणि त्या इलेक्ट्रोलिसिस करून त्याचा प्लॅटिनम हा याच्यावर ॲडसॉर्ब केला जातो आणि त्यानंतर ह्या त्या प्लॅटिनम वायरच्या सहाय्यानं किंवा या मेटॅलिक वायरच्या सहाय्यानं इथं या ग्लास ट्यूबमध्ये ह्या 2 प्लॅटिनम प्लेट्सना कनेक्ट केलं जातं आणि हा जो सेल आहे तो डीप केला जातो ज्या सोल्युशनचा आपल्याला रेझिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे तो. आणि या सेलचा कंडक्टिव्हिटी सेलचा जो सेल कॉन्स्टंट आहे तो दिला जातो या फॉर्म्युल्यानं B = L/A. लाईक दिस यू कॅन सॉल्व दिस. अशाच प्रकारच्या पुढच्या कन्सेप्टसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.